हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पेठ 2021 साठी रिसर्च मेथॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या विषयाचा सब टॉपिक रिलेशन ऑफ रिसर्च अँड लिटररी क्रिटिसिझम, रिलेशन ऑफ रिसर्च अँड हिस्ट्री ऑफ लिटरेचर या टॉपिकवरचे एमसीक्यूज बघणार आहोत. हे आजचं आपलं 28वे लेक्चर आहे. याआधी आपले 27 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथॉलॉजी या टॉपिकवरती. लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे, ती अशी की जे स्टुडंट्स या एक्झामसाठी म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पेठ 2021 साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही रिसर्च मेथॉलॉजीवर कंप्लीट कोर्स घेऊन आलो. आपल्याला माहिती आहे हा 100 मार्कांचा पेपर आहे आणि त्यातले 50 मार्क्स हे रिसर्च मेथॉलॉजीवर आहेत आणि 50 क्वेश्चन्स त्याच्यावरती येणार आहेत. म्हणून यावरती कंप्लीट कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स रिसर्च मेथॉलॉजीवर, फुल सिलेबस नोट्स, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळणार आहेत रिसर्च मेथॉलॉजीवरती. म्हणजे तुमचा भरपूर सराव या टेस्ट सिरीज मार्फत होणार आहे आणि शिवाय कंप्लीट गायडन्स मिळणार आहे पीएचडी ऍडमिशन वरती. तर ही टेस्ट सिरीज किंवा हे कंप्लीट कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्याची फीस फक्त 499 रुपये. तर अशा प्रकारे हा कंप्लीट कोर्स आहे, पूर्ण पॅकेज आहे रिसर्च मेथॉलॉजीचा, जो तुम्हाला ही पेट एक्झाम क्लिअर करण्यासाठी 100% हेल्प करणार आहे. आजच्या सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहोत रिलेशन ऑफ रिसर्चर अँड लिटररी क्रिटिसिझम, रिलेशन्स ऑफ रिसर्च अँड हिस्ट्री ऑफ लिटरेचर, difference between research in literary subject and in scientific and social studies, formulation of hypothesis in research. तर हे आपले पॉइंट्स आपण आजच्या सेशन मध्ये कव्हर करणार आहोत एमसीक्यू थ्रू. सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. when planning to do a social research it is better to, सामाजिक संशोधन करण्याचे नियोजन करताना हे करणे चांगले असते. काय चांगले करावे? ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी एक करेक्ट ऑप्शन आपल्याला चॉईस करायचा आहे. ऑप्शन बघूया. अप्रोच टू द टॉपिक विथ अन ओपन माइंड, मोकळ्या मनाने विषयाकडे जा किंवा घ्या. डू अ पायलट स्टडी बिफोर गेटिंग स्टक इन टू इट, त्यात अडकण्यापूर्वी पायलट स्टडी करा त्या विषयाचा. बी फॅमिलियर विथ द लिटरेचर ऑन टॉपिक, विषयावरील साहित्याशी परिचित व्हा. Forget about the theory about this a very practical undertaking, सिद्धांताबद्दल विसरा कारण हा एक अतिशय व्यावहारिक उपक्रम आहे. त्यापैकी करेक्ट ऑप्शन कोणता असणार आहे? when planning to do a social research, जेव्हा आपल्याला सामाजिक संशोधन करायचं असतं तेव्हा कुठली गोष्ट यापैकी करणं हे चांगलं असतं, हे आपल्याला या ऑप्शन्स पैकी सांगायचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे सी, बी फॅमिली विथ द लिटरेचर ऑन द टॉपिक. कुठलाही विषय निवडताना किंवा कुठलाही रिसर्च करताना आपल्याला त्या विषयाच्या म्हणजे जो आपण टॉपिक निवडलेला आहे त्याच्या लिटरेचरशी, साहित्याशी परिचित व्हावं लागेल. त्यावर आधी कुठलं रिसर्च केलेलं आहे का, किंवा त्याविषयी आधी कोणी काही लिहून ठेवलंय का, कुठलं मटेरियल अवेलेबल आहे, या सगळ्या गोष्टींचा आधी आपल्याला अभ्यास करावा लागेल. तेव्हा आपला कुठलाही रिसर्च जो आहे तो चांगला होईल. द इम्पॉर्टन्स ऑफ थिअरी इन सोशल रिसर्च, सोशल रिसर्च मध्ये थिअरीचा इम्पॉर्टन्स खूप आहे. इज टू हेल्प अस टू अंडरस्टँड मोर क्लिअरली हाऊ वी सी द वर्ल्ड, तर आपण जग कसे पाहतो आहोत किंवा कसे पाहायला हवेत हे आपल्याला थिअरी सांगते. कशाची थिअरी? तर सोशल रिसर्चची. द मोर वी थिंक अबाउट धिस द मोर वी रिअलाइज हाऊ इम्प्रॅक्टिकल इट इज टू इग्नोर थिअरी, थिअरीला इग्नोर करणं जेव्हा आपण अभ्यास करतो जगाचा आणि ज्या थेअरी आपण बघितलेल्या आहेत त्याचा, तेव्हा आपल्याला कळतं की किती इम्प्रॅक्टिकल आहे त्या थेअरी आपण इग्नोर करणं, म्हणजे त्याच्याकडे लक्ष न देणं हे किती इम्प्रॅक्टिकल आहे. हॅव्हिंग अन ओपन माइंड इसेन्शियल when it comes to analyze our data. But which data? Familiarity with the literature on the topic is important because it helps us to figure out our research question and consequently the kind of data we need. Doing a pilot study is highly recommended once we have established a research plan, not before. म्हणजे या गोष्टी आपल्याला किती आवश्यक आहे हे आपल्याला सोशल रिसर्चचा अभ्यास करताना कळतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण सेकंड नंबरचा. The process of dealing with concerns over the authenticity of the source is referred to as, स्रोताच्या सत्यतेबद्दलच्या चिंतेचा सामना करण्याची प्रक्रिया म्हणून संबोधली जाते. जे आपण स्रोत निवडतो रिसर्च करताना, ज्यातून आपण आपले डेटा गोळा करतो, तर त्याची ऑथेंटिसिटी म्हणजे सत्यतेबद्दल पडताळणी करताना काही गोष्टींचा सामना करावा लागतो. तर त्या प्रक्रियेला काय म्हणतात ते आपल्याला शिकायचं आहे किंवा सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत सोर्सिंग, इंटरनल क्रिटिसिझम, सेकंडरी क्रिटिसिझम अँड एक्सटर्नल क्रिटिसिझम. तर आपण स्रोत जे आहे, डेटा जो आहे तो बाहेरून गोळा करतो. मग आपल्याला कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागतो? बाह्य टीकांशी.
ह्या टीका ज्या आहेत त्या बाहेरून त्याच्यावरती होतच राहतात की हा डाटा असा आहे तो तसा, ह्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची टीका होतात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला थोडासा याबद्दल सामना करावा लागतो इन द सेन्स की हे खरंच माहिती आहे का, याच्यावरती खरंच जो अवेलेबल डेटा आहे तो कितीपत सत्य आहे हे आपल्याला पडताळून पुन्हा पुन्हा पाहावं लागतं आणि ही एक प्रक्रिया आहे ज्याला आपण एक्सटर्नल क्रिटिसिझम म्हणतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय आहे? डी आहे. व्हॉट इज एक्सटर्नल क्रिटिसिझम? एक्सटर्नल क्रिटिसिझम इज अ प्रोसेस. आपण आताच विचारलं होतं की त्या प्रक्रियेचं नाव काय आणि आपण त्याचा आन्सर दिला तो एक्सटर्नल क्रिटिसिझम म्हणजे ही एक प्रोसेस आहे. A process by which historians determine whether the source is authentic by checking the validity of source. जो सोर्स आपण निवडलेला आहे त्याची व्हॅलिडिटी चेक करण्याचं काम या एक्सटर्नल क्रिटिसिझम या प्रोसेस मध्ये केलं जातं. इंटरनल क्रिटिसिझम लुक्स ॲट द रिलायबिलिटी ऑफ एन ऑथेंटिकेटेड सोर्सेस. तर इंटरनल क्रिटिसिझम काय करतं? एक्सटर्नल क्रिटिसिझम तर आपल्याला व्हॅलिडिटी सांगतं चेक करून सोर्सेसची, तर इंटरनल क्रिटिसिझम तिथेच रिलायबिलिटी म्हणजे विश्वसनीयता किती आहे त्याच्यामध्ये सोर्स मध्ये जो आपण निवडलेला आहे त्याच्याबद्दल माहिती देत असते. तर आपल्याला एक्सटर्नल क्रिटिसिझम आणि इंटरनल क्रिटिसिझम समजलं. आफ्टर इट हॅज बीन सब्जेक्टेड टू एक्सटर्नल क्रिटिसिझम, जेव्हा आपण पहिले क्रिटिसिझम कुठला होतं एक्सटर्नल आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला इंटरनल क्रिटिसिझम मध्ये टाकतो. पहिले त्याची व्हॅलिडिटी चेक करतो, व्हॅलिडिटी झाल्यानंतर मग रिलायबिलिटी चेक करतो. तर ह्या दोन क्रिटिसिझम्स आहेत, एक्सटर्नल क्रिटिसिझम आणि इंटरनल क्रिटिसिझम्स. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण थर्ड नंबरचा. The following is a step in process of historical research. ऐतिहासिक संशोधनाच्या प्रगतीतील एक पाऊल आहे. ऐतिहासिक संशोधनावरती आपण आज MCQs बघणार होतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की हिस्टॉरिकल रिसर्च मध्ये दिलेल्यांपैकी कुठली एक स्टेप आहे प्रोसेस मधली. ऑप्शन्स आहेत आयडेंटिफिकेशन, अ रिसर्च टॉपिक, ही तर आपल्या प्रत्येक रिसर्च मधली स्टेप आहे म्हणून ही पण असणार आहे. डेटा सिंथेसायझिस, डेटा संश्लेषण, डेटा कलेक्शन, ऑल ऑफ द अबोव्ह. तर डेटा सिंथेसिस आणि डेटा कलेक्शन ह्या दोन्ही प्रोसेस आपल्याला सगळ्याच रिसर्च मध्ये भेटतात आणि ऐतिहासिक रिसर्च मध्ये म्हणजे ऐतिहासिक संशोधनामध्ये देखील या प्रोसेस आपल्याला लागू होतात. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे काय यायला पाहिजे? ऑल ऑफ द अबोव्ह वरील सर्व स्टेप्स प्रोसेस जे आहेत ते हिस्टॉरिकल रिसर्च मध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. आपलं ऑप्शन इथे करेक्ट डी आहे. ऑल ऑफ द अबोव्ह वरील सर्व पॉइंट्स प्रक्रिया आपल्याला हिस्टॉरिकल रिसर्च मध्ये देखील दिसतात. मेकिंग शुअर युअर हिस्टरी पेपर हॅज सबस्टन्स, म्हणजे आपल्या हिस्टॉरिकल पेपर मध्ये कुठल्या गोष्टी असल्या म्हणजे ते चांगल्या प्रकारचा रिसर्च किंवा पेपर होईल हिस्टॉरिकल. गेट ऑफ टू द गुड स्टार्ट, पहिले गुड स्टार्ट करायचे म्हणजे रिसर्च क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित निवडायचे आहे. अवॉइड प्रिटेशनस रॅपिड बिगिनिंग्स, काहीतरी वायफळ किंवा मोठ्या स्टेटमेंटनी बिगिनिंग करणं टाळलं पाहिजे. स्टेट अ क्लिअर थेसिस, आपल्याला क्लिअर म्हणजे एकदम क्लिअर थेसिस मांडायचं आहे. बी शुअर टू अनालाइज, जे आपण अनालाइज करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत त्याबद्दल आपण शुअर असलं पाहिजे. यूज एव्हिडन्स क्रिटिकली, जे आपल्याकडे पुरावे आहेत ते व्यवस्थितरित्या मांडायचे आहेत. बी प्रिसाइज. वॉच द क्रोनॉलॉजी, क्रोनॉलॉजी म्हणजे काय? हे नंबर सिरीज प्रमाणे किंवा आपण काय म्हणतो त्याला की ओळीने सगळ्या गोष्टी तिथे बघायच्या आहेत आणि मगच आपल्याला त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे. साईट सोर्सेस केअरफुली, जे सोर्सेस आपण वापरलेले आहेत ते व्यवस्थित रेफरन्स मध्ये टाकायचे आहेत जेणेकरून आपल्या पेपरची किंवा प्रोजेक्टची जी रिलायबिलिटी आहे ती वाढणार आहे. यूज प्रायमरी सोर्सेस, तर मोस्टली आपल्याला प्रायमरी सोर्सेस तिथे यूज करायचे आहे. हिस्ट्रीचा पेपर लिहिताना सुद्धा मोस्टली जर हे सोर्सेस आपण वापरले तर आपला पेपर जो आहे रिसर्च पेपर जो आहे तो एकदम चांगल्या क्वालिटीचा होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण फोर्थ नंबरचा. ओरल हिस्ट्री कॅन बी बेस्ड ऑन, मौखिक इतिहास यावर आधारित असू शकतो. तर ओरल हिस्ट्री हा कशावर आधारित असू शकतो? आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत. इंटरव्ह्यू विथ पीपल, लोकांच्या मुलाखती, मुलाखतीमध्ये देखील लोक बोलतात म्हणजे हा देखील एक ओरल स्रोत होणार आहे. नंतर स्टोरीज अँड टेल, कथा, काही गोष्टींमधून आपण काहीतरी बोध घेतो किंवा काही पूर्वीचे महाराजा किंवा एखाद्या महालाची कथा, या सगळ्या स्टोरीज आणि टेल्स याच्यावरून सुद्धा आपण हिस्ट्री सांगत असतो म्हणजे हे सुद्धा आपलं ओरल हिस्ट्री मध्ये ऍड होऊ शकतं. सॉंग्स, गाणी, जसे की आपण पोवाडे वगैरे म्हणतो त्याच्यामध्ये देखील आपल्याला माहिती मिळत असते. प्रत्येक एका व्यक्तीची किंवा हिस्टॉरिकल एका पर्सनॅलिटीची माहिती आपल्याला मिळत असते, एखाद्या ठिकाणची माहिती मिळत असते. म्हणजे सॉंग्स देखील आपल्या ओरल हिस्ट्रीचा एक सोर्स आहे असं आपण इथे म्हणू शकतो. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे इथे? तिन्ही ऑप्शन्स आपल्याला ओरल हिस्ट्री मध्ये असू शकतात. मग आपलं इथे ऑप्शन काय येणार आहे? डी, ऑल ऑफ दी अबोव्ह. वरील सर्व ज्या गोष्टी आहेत याच्यावर मौखिक इतिहास आधारित असू शकतो. या सगळ्या गोष्टीवरून आपण ऐतिहासिक रिसर्च साठी माहिती मिळवू शकतो.
अकॉर्डिंग टू द ओरल हिस्ट्री असोसिएशन, ओरल हिस्ट्री असोसिएशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या माहिती इन्फॉर्मेशन मिळू शकतात किंवा त्याच्यामध्ये सोर्स असू शकतो आपल्या डेटाचा. ओरल हिस्ट्री इज अ फील्ड ऑफ स्टडी and a method of gathering, perceiving and interpreting the voice, memories of people, communities and participants in a past events. Past events म्हणजे मागे भूतकाळात काही इव्हेंट्स झालेले आहेत, त्या इव्हेंट्स मधल्या लोकांच्या मेमरीज, त्या लोकांच्या कम्युनिटी म्हणजे ज्या ग्रुप्स होते त्यांचे काही व्हॉइसेस किंवा माहिती जी मौखिकरित्या सांगितलेली आहे त्या सगळ्यांची माहिती इथे ओरल हिस्ट्री मध्ये जमा केली जाते. ओरल हिस्ट्री इज अबाउट मेमरी, लिव्ड एक्सपिरियन्सेस. जे अनुभवपूर्ण मेमरीज आहेत आपल्या त्या सगळ्या ओरल हिस्ट्री मध्ये आपण साठवत असतो किंवा त्याला ओरल हिस्ट्री मध्ये इन्क्लूड करत असतो. इट इज अबाउट लिसनिंग अँड बिगिनिंग हर्ट. म्हणजे हे फक्त ऐकण्याशी रिलेटेड आहे किंवा ऐकणं सुरू करण्याशी रिलेटेड गोष्टी आहेत ओरल हिस्ट्री म्हणजे. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 5th नंबरचा. स्टार्टिंग ऑफ विथ अ रिसर्च क्वेश्चन प्रोव्हाइड्स अ रिसर्चर विथ. संशोधन प्रश्नाने प्रारंभ करणे संशोधकाला प्रदान करते. काय प्रदान करते? ऑप्शन आहे अ स्ट्रॉंग फाउंडेशन अँड क्वेश्चन टू द आन्सर. एक मजबूत पायाने उत्तर देण्याचा प्रश्न. देअर हायपोथेसिस त्याची परिकल्पना. देअर नल हायपोथेसिस त्याची शून्य परिकल्पना. ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ अकम्प्लिश आवर एक्सपेरिमेंट. प्रयोग कसा पूर्ण करायचा याबद्दल अचूक माहिती देते. तर प्रयोग कसा पूर्ण करायचा याबद्दल आपल्याला सुरुवातीला प्रश्न निवडताना कळणार आहे का काय माहिती घ्यायची आहे? नाही. नल हायपोथेसिस आणि हायपोथेसिस या तर पुढच्या स्टेप झाल्या. मग सुरुवातीला आपल्याला रिसर्च क्वेश्चन काय प्रोव्हाइड करतं? तर एक स्ट्रॉंग फाउंडेशन, पाया, जो आपण विषय निवडलेला आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन किती अवेलेबल आहे, तो विषय किती महत्वाचा आहे याबद्दल आपल्याला एक स्ट्रॉंग फाउंडेशन तयार करतं एक रिसर्च क्वेश्चन. आणि रिसर्च क्वेश्चन चांगला दिला की त्याला आन्सर करण्यासाठी आपल्याला चांगली माहिती आपण गोळा करण्यासाठी सुरुवात करतो. म्हणजे स्टार्ट करण्यासाठी आपल्याला रिसर्च क्वेश्चन काय प्रोव्हाइड करतो? स्ट्रॉंग फाउंडेशन. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे? A. A strong foundation and a question to the answer. A good research question should be focused on a single topic or a several closely related ideas. The good research question आपल्याला काय देतो की एका सिंगल टॉपिक वरती फोकस करायचा आहे त्याच्यावरती रिलेटेड मग वेगवेगळ्या आयडियाज माहिती इन्फॉर्मेशन आपल्याला जमा करायचे. इफ इट इजंट यू वोंट एंड अप विथ अ गुड थेसिस. जर असं नाही झालं तर मग तुम्ही शेवट चांगला करू शकत नाही, गुड थेसिस तुम्ही प्रोव्हाइड करू शकत नाही. इफ अ क्वेश्चन इज टू जनरल or doesn't stay on one topic. जर क्वेश्चन तुम्ही एकदम नॉर्मल निवडलाय ज्याच्यावर भरपूर जणांनी रिसर्च केला आणि तो एकच टॉपिक तुम्ही त्याच्यावर राहिलेला आहात, यू कॅन फिक्स इट बाय डिसाइडिंग विच पार्ट ऑफ टॉपिक यू वॉन्ट टू रिसर्च. मग तुम्ही त्याच्यातला कुठला पार्ट नेमका एक्सप्लेन करणार आहात किंवा कुठला पार्ट तुम्ही त्याच्यावर रिसर्च करणार आहात हे तुम्ही स्वतः डिसाइड करू शकत नाही. जर तुम्ही एकच टॉपिक निवडलं नाही किंवा जनरल टॉपिक निवडला, खूपच कॉमन क्वेश्चन निवडला तर त्यावरती असे प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात. गुड रिसर्च क्वेश्चन जर आपल्याला पाहिजे असेल तर गुड थेसिस जर आपल्याला पाहिजे असेल तर गुड रिसर्च क्वेश्चन देखील आपल्याला चॉईस करणं गरजेचं आहे. म्हणून इथे आपण गुड रिसर्च क्वेश्चन का आवश्यक आहे हे आपण एक्सप्लेन करू शकतो. अँड हायपोथेसिस इज अ स्पेसिफिक स्टेटमेंट ऑफ प्रिडिक्शन. इथे पण आपल्याला काय सांगितलं की हायपोथेसिस काय आहे? एक स्पेसिफिक स्टेटमेंट आहे कशाचं? प्रिडिक्शनचं म्हणजे अंदाजाचं. इट डिस्क्राइब्स इन अ कॉन्सेप्ट कॉन्क्रीट रादर दॅन थेरोटिकल. हे थेरोटिकल पेक्षा आपल्याला बाकीच्या गोष्टींमध्ये केलं जातं. टर्म्स व्हॉट यू एक्सपेक्ट विल हॅपन इन स्टडी. जे काय स्टडीमध्ये होणार आहे याच्याबद्दल आपण एक जनरल स्टेटमेंट प्रिडिक्शन करत असतो. नॉट ऑल स्टडीज हॅव हायपोथेसिस. आता इथे एक क्लिअर गोष्ट त्यांनी केलेली आहे की प्रत्येक स्टडीमध्ये हायपोथेसिस असेलच असं नाही. समटाइम्स स्टडी इज डिझाईन टू बी एक्सप्लोरेटरी.
म्हणजे अनुभवजन्य रिसर्च होण्यासाठी किंवा अनुभवजन्य अभ्यास असतो त्यावेळेस आपण तिथे हायपोथेसिस करत नाही. सी इंडक्टिव्ह रिसर्च पाहण्यासाठी तिथे आपण हायपोथेसिस टाकत नाही. मग हा स्टडी त्याच्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल हायपोथेसिस कसं असू शकतं? लेट्स say you have a bad breakout in the morning after eating lots of greasy food. खूप जेवण खाल्ल्यानंतर सकाळच्या वेळेस तुम्ही खूप खाल्लंय आणि त्यावेळेस तुम्हाला खूप म्हणजे खूप वाईट पद्धतीने तुम्ही जेवण केलंय, भरपूर झालेलं आहे. यू मे वंडर इफ देअर इज अन कोरिलेशन बिटवीन इटिंग ग्रेसी फूड अँड गेटिंग पिंपल्स. जर ह्याच्यामध्ये एक रिलेशन आहे की तुम्ही ग्रेसी फूड खाल्लं आणि चेहऱ्यावर पिंपल आलं, हे एक ठरलेली गोष्ट आहे. यू प्रपोज द हायपोथेसिस. मग तुम्हाला ही गोष्ट माहिती की तुम्ही खूप ग्रेसी फूड खाल्लंय आणि पिंपल ग्रेसी फूड खाल्ल्यामुळे येतात, ही जी कॉमन गोष्ट आहे सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्यावर तुम्ही हायपोथेसिस कसं मांडू शकता? इटिंग ग्रेसी फूड कॉजेस पिंपल्स. आपल्याला माहिती आहे ग्रेसी फूड खाल्ल्यामुळे पिंपल्स येतात. मग आपण काय इथे हायपोथेसिस लिहिणार की ग्रेसी फूड खाणे हे पिंपलचं कारण असू शकतं. नेक्स्ट यू नीड टू डिझाईन अ एक्सपेरिमेंट टू टेस्ट द हायपोथेसिस. आणि मग हे जे आपण हायपोथेसिस मांडलेलं आहे ते क्लिअर करण्यासाठी आपल्याला पुढे एक्सपेरिमेंट सांगावं लागेल की सकाळी खूप ग्रेसी फूड खाल्ला आणि दुपारी नंतर मग चेहऱ्यावरती पिंपल्स आले. हे एक्सपेरिमेंट मध्ये आपण जेव्हा प्रूव्ह होतो, जे कन्क्लुजन आपल्याला निघतं, तेव्हा मग आपला हायपोथेसिस इथे प्रूव्ह होतं. हे सिम्पल हायपोथेसिस कसं मांडलं पाहिजे हायपोथेसिस याच. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 7th नंबरचा. हु लॉन्च द मॉडर्न सायंटिफिक हिस्ट्री. आधुनिक वैज्ञानिक इतिहास कोणी सुरू केला? तर ही गोष्ट जी आहे याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट आन्सर माहिती असणं गरजेचं आहे जेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. तर ऑप्शन्स आहेत रँक, जे.व्ही. ब्युरी, टोनबी आणि गिबॉन. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए, रँक. रँक जे आहेत त्यांनी आपली मॉडर्न सायंटिफिक हिस्ट्री सुरू केली होती. ओव्हर द मीनिंग ऑफ सायंटिफिक हिस्ट्री. सायंटिफिक हिस्ट्रीचं मीनिंग काय आहे? While he put special emphasis on economic groups and mass movement in social history, his principal thesis was that history achieves scientific status not through exactitude of detail in particular insisted, but rather through the achievement of general and philosophical. तर ही सायंटिफिक हिस्ट्री म्हणजे काय? तर त्या हिस्ट्री मागे देखील काहीतरी वेगळी सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक हिस्ट्री आहे किंवा वैज्ञानिक माहिती घेऊन ती हिस्ट्री तयार केली गेलेली आहे, त्याच्यावरती रिसर्च केला गेलेला आहे, त्याला आपण सायंटिफिक हिस्ट्री असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 8 नंबरचा. ह्युरिस्टिक इज ऑल्सो कॉल्ड. ह्युरिस्टिक देखील म्हटले जाते. कशाला? दिलेल्या ऑप्शन पैकी कशाला ह्युरिस्टिक असं म्हटलं जातं? ऑप्शन आहे इंटरनल क्रिटिसिझम, एक्सटर्नल क्रिटिसिझम, हायर क्रिटिसिझम अँड लोअर क्रिटिसिझम. त्याचं करेक्ट आन्सर बी आहे, एक्सटर्नल क्रिटिसिझम. एक्सटर्नल क्रिटिसिझमला ह्युरिस्टिक देखील आपण म्हणतो. तर हे मी डायरेक्ट आन्सर सांगितलं कारण याच्या मागे आपण क्वेश्चन वरतून लॉजिक लावू शकत नाही. हे आपल्याला माहिती पाहिजे की ह्युरिस्टिकला आपण एक्सटर्नल क्रिटिसिझम असं देखील म्हणू शकतो. मग डायरेक्ट आन्सर बी आहे. अ ह्युरिस्टिक. आता ह्युरिस्टिक काय? ऑर अ ह्युरिस्टिक टेक्निक इज अन अप्रोच टू प्रॉब्लेम सॉल्विंग. आता हा अप्रोच जो आहे तो प्रॉब्लेम सॉल्विंग साठी वापरला जातो. That uses a practical method or various shortcuts into the order to procedure solution that may be optimal but sufficient giving limited time frame or deadline. ही एक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये सगळी माहिती आपण एका वेळेमध्ये स्पेसिफिक वेळेमध्ये सफिशियंट डेटा आपण मिळवू शकतो. Heuristic methods are intended to be flexible and are used for quick decisions. Heuristic method कशासाठी वापरली जाते? तर क्विक डिसिजन घेण्यासाठी, आपल्याला माहिती मिळवण्यासाठी. Especially when finding an optimal solution is either impossible or impractical when working with the complex data. तर काही वेळेस आपण कॉम्प्लेक्स डेटा सोबत काम करत असताना ऑप्टिमल सोल्युशन शोधण्यासाठी इम्पॉसिबल किंवा इम्प्रॅक्टिकल असतं हे ह्युरिस्टिक टेक्निक वापरणं. तर एक्सटर्नल क्रिटिसिझम काय होतं ते आपल्याला समजलं की आपण व्हॅलिडिटी तपासत असतो दिलेल्या सोर्सेसची. तर होलिस्टिक मध्ये टेक्निक मध्ये देखील आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या निवडाव्या लागतात की कुठली गोष्ट सोर्स आपल्याला यूज करायचा आहे किंवा क्विक डिसिजन साठी यातली मेथड वापरावी लागते डेटा सोर्स साठी रिलेटेड त्याच्याशीच आहे. म्हणून ह्युरिस्टिकला आपण एक्सटर्नल क्रिटिसिझम असं देखील म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 9th नंबरचा. An historian reached a broad conclusion of his work is called. जेव्हा इतिहासकार त्याच्या कार्याच्या व्यापक निष्कर्षापर्यंत पोहोचला त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत थिअरी, जनरलायझेशन, कन्क्लुजन अँड फॉर्म्युला. फॉर्म्युला निघणार आहे का हिस्टॉरिकल रिसर्च मध्ये? नाही. कन्क्लुजन निघणार आहे का? कन्क्लुजन तर एक्सपेरिमेंटल केलेल्या गोष्टींमध्ये निघतात. आणि थिअरी मध्ये सुद्धा एक लास्ट स्टेटमेंट जे असतं ते प्रूव्ह केलेलं असतं आपण.
मग ते सुद्धा प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एखादा एक्सपेरिमेंट किंवा थिअरी मांडावीच लागते. मग रिसर्चमध्ये, हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये काय निघतं, शेवटी आपल्याला जे स्टेटमेंट मागितलेलं आहे, जी माहिती आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये आपण जनरलायझेशन करतो. म्हणजे इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे? बी. इथे करेक्ट ऑप्शन बी आहे. कारण हिस्टरीमध्ये शेवटी कन्क्लुजनला पोहोचतो तेव्हा त्याला आपलं जे स्टेटमेंट आहे किंवा आपण जे मांडलेली माहिती आहे त्याचं जनरलायझेशन, सामान्यीकरण केलं असं आपण तिथे म्हणतो. A generalization is a linkage of disparate of or unrelated facts. काही गोष्टी ज्या आहेत आणि लिंकेज आहेत त्यांचं डिसेपरेशन केलं जातं जनरलायझेशन मध्ये. इन टाइम और स्पेस विथ इच अदर. म्हणजे जे टाइम दिलेला आहे, जागा दिलेली आहे, त्या पर्टिक्युलर जागेमध्ये जनरलायझेशन केलं जातं. म्हणजे जे हिस्टॉरिकल विषय आपण निवडलेला आहे त्या विषयाच्या बाउंड्रीमध्येच राहून त्याचं जनरलायझेशन केलं जातं. More widely, generalization are the mean through which historians understand their materials and try to provide their understanding of the facts to others. म्हणजे काय, हिस्टॉरिकल जे रिसर्च करत असतात, जो विषय त्यांनी निवडलेला आहे त्या विषयाशी अंडरस्टँडिंग करण्यासाठी जे त्यांच्याकडे मटेरियल अवेलेबल आहे त्याच्यामधूनच ते फॅक्ट काय आहे याच्याबद्दल समज सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवत असतात. मग त्याच गोष्टीला, त्याच प्रोसेसला आपण जनरलायझेशन म्हणतो किंवा जनरलायझेशन केलेलं आहे असं आपण तिथे म्हणतो किंवा प्रूव्ह करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 10th नंबरचा. इन इव्हॅल्युएटिंग हिस्टॉरिकल रिसर्च सोर्सेस, एक्सटर्नल क्रिटिसिझम, ऐतिहासिक संशोधन स्रोतांचे मूल्यांकन करताना बाह्य टीका काय करतात? आपल्याला माहिती आहे बाह्य टीका ह्या व्हॅलिडिटी चेक करत असतात. तर ऐतिहासिक संशोधनामध्ये बाह्य टीका काय करतात हे आपल्याला सांगायचं. ऑप्शन आहे कॅन इन्व्हॉल्व द यूज ऑफ कार्बन डेटिंग अँड हायड्रेटिंग एक्सपर्ट, म्हणजे कार्बन डेटिंग आणि हस्तलेखन तज्ञांचा वापर समाविष्ट करू शकतो. तर बाह्य टीका व्हॅलिडिटी चेक करताना आपण हे करू शकतो. helps determine the validity, trustworthiness and authenticity of the sources. हे तर एक्सटर्नल क्रिटिसिझम करतात. म्हणजे ए आणि बी दोन्ही आहे. can involve use of historical and linguistic knowledgeable with the writing style of the period. त्यावेळी जी काही भाषा लिहिली गेली होती त्याच्याबद्दल काही माहिती आपल्याला लँग्विस्टिक एका टेक्निक नुसार माहिती आपण घ्यायची. कालखंडातील लेखनशैलीसह ऐतिहासिक भाषाशास्त्रज्ञांचा वापर समाविष्ट करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला त्याची व्हॅलिडिटी मिळू शकते, इव्हॅल्युएशन आपण करू शकतो. दिलेल्या ऑप्शन्स पैकी सगळ्याच ऑप्शननी आपण एक्सटर्नल क्रिटिसिझमनी सोर्सेसची व्हॅलिडिटी चेक करू शकतो. म्हणजे आपल्या इथे करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे? डी, ऑल ऑफ दी अबोव. वरील सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला हेल्प करू शकतात हिस्टॉरिकल रिसर्च सोर्सेसचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी. एक्सटर्नल क्रिटिसिझम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यूज करण्याची परवानगी देते किंवा यूज केल्यानंतर तिथे आपली व्हॅलिडिटी चांगली निर्माण होते. एक्सटर्नल क्रिटिसिझम, आता ही गोष्ट आपण सुरुवातीलाच बघितलेली आहे, विच इज ऑल्सो नोन ॲज लोअर क्रिटिसिझम. तर इथे दोन नाम आपल्याला कळाले की एक्सटर्नल क्रिटिसिझमला आपण ह्युरिस्टिक पण म्हणू शकतो किंवा लोअर क्रिटिसिझम असं देखील म्हणू शकतो. लोअर क्रिटिसिझम इज अ टूल यूज बाय हिस्टोरियन्स अँड एक्सग्रेट टू डिटरमाइन द व्हॅलिडिटी ऑफ द डॉक्युमेंट. हे कशासाठी यूज करतात हिस्टोरियन? तर जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांची व्हॅलिडिटी चेक करण्यासाठी, पर्टिक्युलरली डॉक्युमेंट विथ सम सॉर्ट ऑफ हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स, ज्याच्यामध्ये ऑलरेडी काहीतरी सिग्निफिकन्स आहे हिस्टॉरिकल गोष्टींचा, त्या गोष्टी तिथे यूज करत असतात. इट इज द फर्स्ट ऑफ टू स्टेजेस ऑफ एन्क्वायरी फॉर इट इज फॉलोड बाय द इंटरनल क्रिटिसिझम. हे पहिल्या दोन आहेत स्टेजेस, जे एक्सटर्नल क्रिटिसिझम आणि इंटरनल क्रिटिसिझम. हे एक्सटर्नल क्रिटिसिझम मध्ये आपण व्हॅलिडिटी चेक करतो, तर इंटरनल क्रिटिसिझम मध्ये रिलायबिलिटी चेक करतो. तर हे दोन क्रिटिसिझम आहेत महत्वाचे, ते आपल्याला समजले. हा, तर अशा प्रकारचे आपले 10 क्वेश्चन, 10 कन्सेप्ट ज्या रिसर्चच्या या पार्टवरती, या टॉपिकवरती, याच्या टॉपिकवरती आधारित होते. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपले काही जे टॉपिक राहिले असतील तर ते आपण घेणार आहोत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.